आता तुम्ही म्हणता हे गेट नाही, हे कशासाठी इथं आणलेलं आहे? लोखंड कशासाठी पडलं इथं? काय आता हे JCB 50 बारा इकडून तिकडे फेकलेले आणि फेकलेले, तुम्ही म्हणताना नाही हे केलेलं. माझ्या बरोबर चला वर, काय काय केलेलं आहे? ऐका हे काय आहे? हे गेट आहे. कुठं लावलं गेट? गेट लावायला इथं हे बंद होत तिकडे. लेवल आतमध्ये लेवल चालली म्हणून आहे ना, आतमध्ये लेवल चालली म्हणून लोकांनी JCB ने इकडे फेकाटून दिलेले. गेट आहे बघा ना, ते गेट आहे का काय आता ते? हा गेट आहे का? गेट नाही काय आता याचे? गेट गेट नाही मग काय बघा आता हे तयार करून गेट घ्या. हा बघा रे, हळू चालायचं नाही. ते आपण जेव्हा ब्लास्टिंग करतो ना, ब्लास्टिंग केलेलं आहे ना, तर ते दगडी इकडे तिकडे घरावर नाही उडवून जिथं आपण होल मारतो ना त्याच्यावर हे आच्छादन केलेलं करतात. त्यासाठी आम्ही ते बनवून घेतलं. ते कधी शेततळ्याच्या वेळेस. पुढे तुम्ही आवाज कट होईल. ये इकडे. हे कुठे लावलं होतं यांनी? इथं इथं रस्त्यात टाकलेलं होतं. रस्त्यात टाकलेलं होतं इथं. भांडायचं नाही. भांडा समोर आहे. हा समोर समोर बनवलंय ना मी. गेट एवढा तुटलेला. अहो JCB न फेकल्यानंतर त्याची काय हालत होणार आहे? ही जी जाळी आहे आपण जो ब्लास्टिंग हे JCB न आता त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही हा रस्ता बंद केला होता, तुम्ही म्हटलेत रस्ता बंद केला होता. काय वास्तविकता आता ते पण समोर. मी काय म्हणतो, यांना बोलू द्या. नाही वास्तविक त्या दिवशी ते आतले बी शेतकरी आलते नोटिसापोटी. सगळ्यांनी त्या दिवशी बाईट मध्ये सांगितलेलं. ठीक आहे, भांबेर साहेब इथं आहेत. हा हा रस्ता आहे ना इथं बंद केलेला होता आणि मग त्याच्यात माझी लेवल चालू असताना ट्रॅक्टरवाल्यांना सुद्धा अडवलेलं आहे. JCB वाल्यांना फोन केलेला आहे, इथून हे व्हायचं नाही. ट्रॅक्टरवाल्यांना फोन केलेला आहे. माझ्या आतल्या क्षेत्राची लेवल करत ते तर जाऊ द्या गेटाचं, पण माझ्या ट्रॅक्टरवाल्यांना बंद केलं जायचं आतमध्ये. कोणत्या ट्रॅक्टरवाल्याला मी सांगितलं का? बोलून झालं. ठीक आहे. आता ते म्हणतात ते. त्यांनी जे आरोप केले ना, मी 1 मिनिटात सांगतो. ते आता चार ते सांगा. आता हा तुम्ही पत्रकार हा तुम्हाला गेट वाटतो का? नाही कोणत्या वाटत, गेट नाही. जाळी ही जाळी पुढचा मुद्दा कशाची घ्या. आहे? हे शेततळे हा, ठीक आहे चला. त्यांचं आहे. कशाची? आता पुढचा मुद्दा घ्या. जाऊ दे चला. ही जी ब्लास्टिंगची जाळी आहे, आता जे शेतकऱ्यांचे ना इथलं, तुम्ही इकडे जे माळवतकर आहेत त्यांना बोलव. जेवढे शेतकरी आहेत बरोबर, आणि मी मगाशी पण सांगितलं आमच्या कुटुंबाची तिकडे पण जमीन. ऐका ना, काय आहे, तुम्ही आता ते बरेच लोक येऊ दे ना. आता बघा काय होतंय, एक शब्दही कुणाला कोणी काय बोलायचं नाही. नाही चुकीचं मी बोललो नाही, त्यांनी नाही बोलायचं. त्यांनी एखादा माणूस मताची आनंद ती कोणी सोडून इकडे जाणार एक जरी शेतकरी म्हटला की भांबेरे म्हणजे मीच सोडा, आमच्या कुटुंबाने कोणी इथून जायला कोणाला जर अडवलं असेल तर मी दादा कोणाला जाऊन देत नाही ते. माझ्या ट्रॅक्टरने ते अडवले. JCB वाल्याला बंद केलं जायचं ते. तुमचं म्हणणं आहे ना? हा माझं म्हणणे सर. हो अडवलेलं आहे. मी जाऊ नको हा मी अडवलं नव्हतं म्हणजे. संबंध अहो साहेब इथं शेततळे केलं. ही जमीन आता मी राहिलं तिकडे, आता ही इथं जवळ राहिलंय. मी इथं येतही नाही जातही नाही, माझं येणे नाही जाणे नाही. आता चुकलं हे असेल तर एक मार्ग काढू. नाही मार्ग नाही. बरं झालं हे गोसावी साहेब आले. 1 मिनिट या. यांनी त्या दिवशी तुम्हाला हा हे त्या दिवशी होती ना. तुम्हाला कधी रस्त्याने जाऊ नका बोललोय? नाही, तुम्ही रस्ता करून देतो म्हणजे. रस्ता दादा, करून पुढे या, देतो पुढे. म्हणले. इकडे ये ना जरा. मध्ये या, मध्ये या. मध्ये ऐका ना, तुम्ही त्या दिवशी होते, होतं की ही जाळी कुठे होती? येतच होती याची. मध्ये रस्त्यात टाकली होती का? रस्त्यात टाकली होती नाही, ते माहित नाही. पूर्वीला टाकली होती, आता नाही टाकलेली. पूर्वी टाकलेली रस्त्यात होती. रस्त्यात JCB ने मी स्वतः बाजूला काढून टाकलेली. जाऊ दे, ते रस्त्यात नव्हते असं ते म्हणतात. नाही नाही, ऐका नाही. जर मला रस्ता बंद करायचा, आणि पाठीमागच्या वेळेस आलतो ना आम्ही, तर त्या टायमाला पण सरपंच बोलवलं रोड होतं. करायचा, आमदार साहेबांनी निधी घ्यायचा. तर हे तर आत्ताचा विषय आपला निघलेला आहे की मी ऑगस्ट मध्ये पत्र दिलेले कारण त्या 2024 अतुल शेठ आमदार असताना की याला निधी द्या आम्हाला या रोडसाठी. आपलं बोलणं पण झालं आपल्याला निधी घ्यायचं, रोड करून घ्यायचं. आणि शिवाय माझी स्वतःची आमची जमीन आहे तिकडे अजून. जरी मी तर यांना अडवलं बी, एक आडगा माणूस म्हणून मी तर अडवलं. सरपंच हा विषय बाजूला ठेवा, शेतकरी म्हणून मी यांना अडवलं. सरपंच अडगा नसतो ना. नाही अडवलं बी. सरपंच शेतकरी म्हणून जर अडवलं तर यांच्या जमिनीतून परत मला पुढे जायचंय. तुम्ही मला जाऊन द्याल का? मी जर इथून तुम्हाला जाऊन दिलं तो पण विषय झाला होता दिवशी. आमचं सगळं ठरलं होतं. बघा रोड आम्हाला निधी नव्हता रोड करायचा म्हणून तो रोड राहिलेला आहे. आमची जमीन कशाला तिकडे संघर्ष कुटुंबाची. करतो. संघर्ष नाही. हे पाणी बघा ना, पाणलोट क्षेत्र बघा ना, पाणलोट क्षेत्राचं दाखवा जरा थोडस. पाणी कुठून दाखवलं ना तुम्हाला मी पाणी दाखव. त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी तुमचा असा आरोप होता की इथं रस्ता अडवलाय. अडवलाय ना, मग अडवला म्हणूनच मी हे झालो तयार. आता खुल्ला केला. आता ते बोलतात तोंडाने खुल्ला केला, पण हे याला हे पाहिजे बाबा, इकडे इथं उभे राहा. हे ना. आहे का? ही जी जाळी
ही जाळी म्या आणायला लावली तर दगड उडतील म्हणून. यांच्या घरावर उडू नये म्हणून मी म्हणले जाळी आणि फाईटवाली जाळी अहो पण ही रस्त्यात टाकलेली होती आडवी. ते रस्त्यात बरं, काय ते जाऊ दे, तो रस्त्याचा प्रश्न निकाली निघलाय ना आता. अहो, बरं, रस्ता बंद मागच्या केला. टायमाला आपण मग ज्या तुझे- टायमाला बोललो त्या थांबा टायमाला एक मिनिट. करले मग तू दादा, ऐक एक मिनिट, माझा ऐक आता. तू ग्रामपंचायत मध्ये आला होता त्यावेळेस आपला विषय झाला. मी काय सांगितलं, आपण तो रोड करणार आहे सांगितलं होतं पुढं का? मला मी आता त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणले बघतो म्हणले, बघतो तुझ्याकडे बाया मागे सारून बघतो, माझ्याकडे फोटो आहे अजून. मी त्याच्यात काय बिघा लबाडी बोलत असेल तर तिथं दमदाटी केलेले फोटो आहे. मला अहो याच्यात फोटो आहे, मोबाईल मध्ये मी काहीच केलेले. दाखव तुमच्या हे बघा, हे काय मीडियाला दाखवा हे फोटो. दाखव, मला बघू दे. हे काय इथं व्हिडिओ असून दमदाटी केला. हं? दमदाटी नाही पण दमदाटी केलेली इथं येऊन. अरे, मी चालवतोय माझ्या शेतात दमदाटी केली. शेतात काय तू काय शेतात चाललेला आहे तू? दमदाटी करताना मी एकटाच आहे. आणि दमदाटी करेल कशाला? एकदा कसं काय? आज दुसरा काय मुद्दा आहे? मुद्दा आपला रस्त्याचा आहे. मुद्दा रस्त्याचा आहे. आता रस्त्याचा रस्ता मुद्दा ते करून म्हणतात देतो मी म्हणले ते. हरकती केली नाही, रस्ता अडवला. रस्त्याची आम्हाला पंचायतीचं क्षेत्र आहे खाली. काय पंचायतीचं क्षेत्र असेल तर पंचायतीच्या क्षेत्रातून आम्हाला सरळ रस्ता दाखवून देणे, सरकारी शासकीय रस्ता दाखवून देणे. आणि हे पाणी पाणी जे वरून बंदोबस्त केलाय त्यांनी फार पाण्याचं. हे यांना अधिकार नाही. गायरा आम्ही जाऊ ना आमचं, पण गायरांत काढून दे. सरपंच आहे, गायरांत सोडून देतील का नाही? फार गायरानातून रोड नाही. आमच्या सर्व शेतकऱ्यांनी ठरले शेतीतून रोड करा. अहो मी जर माझ्या गायरांत त्यांनी सोडलं पाहिजे का नाही? कुठे गायरान? हे गायरान आहे, उभं राहिलं हे गायरान आहे. नंबर कुठचे काय सांगतील शेतकरी कुठले? कुठं नंबर आहे काय तोच सांगत होता जायला कुठं आहे? सांग नंबर कुठे आहे? आहे ना असा नंबर तिथं आहे, वरचा असा यांची वरचा बरं, नंबर इकडे आहे. इथं आता इथं घर आहेत वरती. कुठं आज या लोकांना नोटीस निघलेली सरपंचाची. आणि पोट दुख्याने नोटीस काढले त्यांनी. आणि मग- आणि मग माधवचोद लोकांनी नोटीस काढली. बरोबर आहे. या खासगी तुझा आरोप जमिनी होता, आहे. मला आरडायची. जाऊ दे, चला. आणि मग मग नाही, नाही, काय- 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 यांच्या घराला नोटीस निघत हे त्याच्यावर चालले. ऐका ना, हं? हे जागा- आदिवासींना पण नोटीस काढते का? ऐका ना, ही जागा- यांना नोटीस गार्डन हे सरकारच्या वर चाललेत का सरपंच म्हणून? असेल तर नोटीस निघालं पाहिजे. नोटीस कोणी काढले? अहो पण बरं, नोटीस निघली. नोटीस अहो ग्रामपंचायती गरिबांना नोटीस नाही, हे सरपंच म्हणून गरिबांच्या वर चाललेत का? मग नाही नाही आता हे काय चाललंय दाखवा ना मीडियाला. नाही, नाही, ऐका ना, आता झालं. यांनी ऐका हो, तर ऐका हा? ऐका ना. हे जे घर आहे ही घर आहेत ही काय गायरानच आहे का? आता ते गायरानात कसे राहते नाव घर आहे साहेब, तुम्ही विचार करा. खाजगी जमीन आहे त्यांच्या राव. म्हणजे पंचायतीने काढले मग कसे काढले? आता काय म्हणून मी आदिवासी गरीब माणूस असल्यामुळे मी काय चौकशी केली नोटीस नाही. काय लिहिलंय? काय लिहिलं होतं? हे बाय घर ऊस करायला लागतील तुम्हाला. का आपण काय माहित, आम्ही विचारणार गरीब लोक विचारायच गेलो नाही पंचायतीत. नोटीस घेऊन येता का तुम्ही? असं तर. शोधावं लागेल दिलंय आता पडलेलं कुठं. बरं आता हे जे जागा आहे हे वावर काढलं तसं आता साहेब आम्हाला काय एवढं माहिती कळत नाही आहे. वावरात. तुम्हालाच नोटीस काढले, तुम्ही काय सांगा? है ना? तसं आहे आम्हाला वावरातलं काही एवढं कळत नाही. असं आहे, रस्त्याचा विषय क्लिअर झाला. जागा तुमची असेल तर ती तुमची होईल. आता कशाला वाद घालता? हा, वादीचं आणि पाणी काय करायचं? पाणी काय मी तिकडे बोकांड घ्यायचं का अख्खं तिकडे? पाण्याचं काय झालं? हं? पाण्याचं वर चढा ना, वर कुणी कुणी चढ आणलेलं मी दाखवतो तुम्हाला. मसनी कुठवर चढवले? चला 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 सगळे चला, प्रत्यक्ष त्याच्यात काय जाऊ. चला हे काय इथं जायचं, वरतीच जायचं, वर नाही जायचं, इथं जायचं. मीडियाला बघू द्या, सगळ्या लोकांना बघू. खोटे आरोप आहे ते खरेच होऊ द्या. मध्येच जुराव आता इथून असा. चांगलं वाईट झालं, आमच्या वावराने पाणी काढून दिलं आणि चांगलं झालं. इथून मशीन चढवलेलं ते पोकलन सकाळीच. इथून हे असं इथून चढवलेलं मशीन आहे. हा खणलेलं दिसाल ना ते खणलेलं. हे काय आलं अहो मशीन चढवलेलं आहे, पोकलन दात्र्याचं मशीन चढवलेलं. मग ते हाताने केलंय का इथं का माणसाने उकरले का? बघा ना त्याचं दात तरी दिसते नाही तर. बघा मीडिया समोर मी सांगतोय, काही खोटं आहे का काही त्याचं? इकडे काढून दिलं असं. हे बघा ना, मी जर खोटं जर बोलत असेल तर काय असेल ते, पण ठीक आहे दाखवा. हे बघा ना, हे पाणी कुणी कुठून कुणीकडे डोंगरावरती वरती आहे इकडं. कसं पाणी कुणी काय फिरवलेलं आहे.
आधी पाणी कुठून जायचं? आधी पाणी सरळ आजोरा इथून होता असं तळ्याच्या इथून खाली. तळ्यामधून हा तळ वाचवण्यासाठी इकडे काढले. हा लोकांना पाणी काढून दिलं. हे खाल्लं पाणी तिकडे माझ्याकडे काढून दिलेलं. इथं पुढे हे बघा, इथं 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 कळल हे पाणी कुणी का काढून दिले, कसं आचार कसा काढलाय कुणी का लोकांची वाटोळी व्हायची नाही सांगा बरं. कसे गोरगरीब जगतील, कसे जगतील सांगा. आधी हे पाणी इथून जायचं. आधी सरळ असं पाणी जात होतं हे पाणी. तुम्ही सांगा कशा गरीब जगतील. आणि तुम्ही म्हणता सरपंचाचा अतिचारपणा नाही. हा अतिचारपणा नाही तर काय हा. बरं गायरान कुठे आहे? हे दोन्ही हे ते दोन्ही वावर गायरान ती नंबर नाही, नकाशा आहे इथं माझ्याकडे ऑलरेडी नकाशा आहे. हे फोटो आहे माझ्याकडे. कलेक्टर पर्यंत अर्ज केलेला आहे, पाठपुरावा केलेला आहे. मी नुसतं असं काय फोकल बोलत नाही. त्या दिवशी मीडियाला नकाशा दाखवला ना, आजही दाखवतो. हे पंचायतीला सुद्धा नोटीस दिलेले आहे. काही त्याचं दखलपात्र काही केलेलं नाही. हे याला केलं की महसूल खात्याला. आणि वरून दादागिरी करायची, दमदाटी करायची पोरांच्या बळावर सगळं काही. आता हे बघितलं मीडियाने किती पोरण काय येते. आणि हे बघा पाण्याची निशा हे सगळे अशीच आहे. इथं काय जमीन मालक आहे का ते? कोण नाही मालक नाही, कोणी एक काय मालक नाही. पोरांचा काही विषय नाही. विषय नाही आहे का. क्षेत्र कोणचं आहे? हो, इथं थांबा. हा? हो, इथं थांबा ना. हा? हे क्षेत्र कोणचं आहे? हो, थांबा. हे क्षेत्र कोणचं आहे? हे पंचायतीचं क्षेत्र आहे, सगळं पंचायत आहे. ग्रामपंचायतीचं गायरन नसतं दादा. हा कलेक्टरचं असतं. हा कलेक्टरच तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करा. दिले अर्ज आहे माझ्याकडे. मग आपण पाठपुरावा करू. पाठपुरावा चालू आहे माझा. ठीक आहे, आपण जे नियमात असेल ते करू ना. नियमातच चालू आहे माझं. वरून कारवाई चालू आहे. पण संघर्ष नको, भांडण नको. भांडणं तंडणं नाही. सर्कल मॅडमचा त्या दिवशी पंचनामा होता, तिनं नोटिसा काढल्या होत्या म्हणून आम्ही हजर होतो. आणि त्या हजर राहण्यापुरती मी मीडियाला बोलावलं. हा पंचनामा खोटा होतो म्हणून मी मीडियाला बोलावलं. नको काही हे व्हायला. प्रशासन मॅनेज होतो असा आरोप. माझा आरोप आहे प्रशासन मॅनेज होतंय. आपण तहसीलदार साहेबांशी बोलून हे बघा ना पाणी काढलेलं कॅमेऱ्यात दाखवा. इथं पुढे टेकडं असे कशा लोकांना पाणी काढून दिले. आणि हे काय डोंगराचं पाणी साईडला वळवले. सरपंच अतुल बांबेरीने काढले. हा मी पाहिले, माझ्या फोटो आहे याला. हे काय आहे? याला फोटो आहे. हे अर्जाला काय आहे? जाऊ दे, चला. हे काय हे फोटो बघा. नाही दाखव ना मीडियाला. हे काय हे फोटो काय हे फोकलन चढत नाही म्हणजे. हे कसं चढलंय? तुमच्या हातात धरा. तुमच्या हातात धरा, इकडे हा. हे काय हे कसं चढलंय? हा कुठला फोटो आहे? इथलाच फोटो आहे. स्पॉटचा इथं खाल्ला फोटो या. तरी मारली. हा दरी मारलेला फोटो आहे. प्रशासन नियमात काय कारवाई असेल ते करेल. अहो काय आमचा जॉब नाही. अहो प्रशासन आहे रस्त्यावरून डांबरीने जाताना दिसतंय लोकांना. अधिकाऱ्यांना डांबरीला जाताना दिसतंय हे पोळलं. ते इथलं जो मुरुम काढला तो इथं सपाटी करण्याला वापरला. अहो सपाटी अहो आमच्या डोळ्यासमोर गेलेत भरून. टेम्परच्या हायवा गेल्यात, त्या ट्रॅक्टर भरून गेलेत. चौकशी होईल, प्रशासन तर कारवाई होईल. आपण काय कारवाईसाठी तर चाललंय सगळं. न्याय भेटण्यासाठी चाललंय. पण तहसीलदारांकडे जाऊ तुम्हाला. हा तहसीलदाराकडे मी गेलेलो, निकाल दाखवून ठेवलाय तहसीलदारनी माझा. आणि ते ऐकून घ्या, माझं जे नोटीस आलेलं मला ते नोटीस तहसीलदाराकडून खाली यायला 8 महिने लागलेत. त्याच्यामुळे माझा एवढा जीव तळमळतोय. मागं प्रशासन. मागे थांबा. माझा जीव का तळमळतोय? ज्या त्या नोटीस किती मोठा असा लोड ठुलतं, किती मोठं वजन ठुलतं. कोण साहेब इकडे येत ना, करीन मागे खोली. हा त्या नोटीस खाली एक कागद यायला तहसीलदारचा खाली जर 5-5, 6-6 महिने लागत. दुसरा मुद्दा आहे, ते म्हणाले का तुम्ही ते कुठं नाला बंडिंग मध्ये पाणी जात होतं तर ते दुसरं काढलं. आता हे क्षेत्र माझं आहे. माझ्या क्षेत्रातलं पाणी माझ्या क्षेत्रातूनच साईडनं काढून देऊ शकत नाही. आणि पुढे काढून नाही, द्या. तुम्ही बांधून माझी- आणलाय त्या कोणाच्या- वावराला आणि साईडने पाणी काढून. माझं क्षेत्र आहे ना, कशा आहे मोजणी झालेली. कोणत्या वावरात काढले ते पाणी? माझ्याच वावरात काढलेले. ते म्हणतात आमचं वावर आहे. कोण म्हणताय? हे काय मोजणी काय? हे काय इथं? हे जे वावर दिसतं ना खालचे, हा ते माझे हे काय ऑलरेडी सरकारी मोजणी झालेली आहे. केली का मोजणी? मला काय माहिती काय केली, मोजणी केली, काय केली? हे काय नोटीस आले असेल ना. नाही आली मला नोटीस. काय हे काय सरकारी मोजणी केलेली माझ्या क्षेत्राची. म्हणजे पाणी काढलं ते तुमच्या क्षेत्रात. माझ्याच क्षेत्रातून काढलं. कुठला शेतकरी स्वतःच्या क्षेत्रातून कळकळाने पाणी काढून देऊ शकत नाही. ते म्हणतात तिथं तुम्ही पण मुरुम काढला होता का? हा कुठे काढलं? दाखवा ना मुरुम. काय मुरुम आहे कशी? अहो मुरुम दाखवा. तिथं परत मीडिया लावा. हम्म. आता आलं दिसतं ना इथं. नाही मुरुम तुम्हाला कुठे जर वावरात जर मुरुम दिसत असेल तर लावा ना मीडिया. खोट्याला तुम्ही इकडे या बरं. खऱ्याला खरंच आहे. आणि जर काय माझं जर खोटं असेल तर मला तिथं त्या लिंबाच्या झाडाला बांधा.
नाही नाही मी सांगतो ना, मीडिया समोर सांगतो, मला त्या लिंबाच्या झाडाला बांधा डायरेक्ट. अजून काय सांगायचं हा? अजून काय सांगायचं आता याच्या पलीकडे काय सांग, आणि याच्यात न्याय भेटू शकत नाही म्हणल्यावर काय आज. प्रशासन तुम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहे. ठीक आहे, धन्यवाद आहे, आभारी हो, तुमचा लय लय उपकार आहे थोडस.